SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे आहे SST इडुपीडिया. शिक्षणासंदर्भातील सर्व व्हिडिओ तुम्हाला इकडे बघायला मिळतील. मी आहे प्रोफेसर हेमा. आपण आता क्लास FY BMM सब्जेक्ट आहे इंट्रोडक्शन टू जर्नलिझम आणि टॉपिक आहे व्हॉट इज द न्यूज सेमिस्टर सेकंड. आता आपण एकंदरीत बघितलं गेलं तर मागच्या लेक्चरला वृत्तपत्र इंट्रोडक्शन टू जर्नलिझम, बातमी म्हणजे काय आणि वृत्तपत्राची सुरुवात साधारण कोणत्या काळापासून झाली यावर अभ्यास केला. आता आपण वळणार आहोत एकंदरीत बातमी म्हणजे काय आणि वृत्तपत्र माहिती देण्याचं साधन कशा पद्धतीने ठरलं. आजचा विषय आहे वृत्तपत्र, बातमी म्हणजे काय आणि बातमी बनवताना आवश्यक असलेल्या बाबी, काय काय बाबी आवश्यक असतात ह्या संदर्भात, तसेच बातमीचे महत्त्व काय, बातमी एकंदरीत कशी महत्त्वाची ठरते ह्या संदर्भात थोडासा आढावा आपण आजच्या लेक्चरला घेऊयात. बघितलं गेलं तर बातमी ही किंवा वर्तमानपत्र माध्यम यांचा पूर्वीचा कालखंड आणि आत्ता वर्तमानपत्र ही कशा पद्धतीने डेव्हलप होत गेली ह्या संदर्भात थोडंसं जाणून घेऊया. सध्याचं युग माहिती युग, तंत्रज्ञ युग असं म्हटलं जातं, पण आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना ही प्रसार माध्यमांमुळे समाजामध्ये समजण्यासाठी मदत होते. प्रसार माध्यम ही समाज परिवर्तनाची महत्त्वाची साधनं म्हणून तुम्ही आम्ही वापरत असतो. किंबहुना दैनंदिन जीवनामध्ये प्रसार माध्यम ही तुमच्या आमच्यासाठी गरजेची आहे, गरजेची असतात किंबहुना भासतात. म्हणजेच काय, दिवसाची सुरुवात तुमची आमची ही वर्तमानपत्रांनी, बातम्यांनी आणि अनेक माध्यमांनी होतात. म्हणजेच घेतलं तर फेसबुक, इन्स्टा, ट्विटर ह्या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत जे पुरवलं जातं, जे माहिती दिली जाते त्याला आपण बातमी म्हणतो. पूर्वीच्या काळी प्रसार माध्यम फार कमी असल्यामुळे फार अडचणी भासत होत्या. म्हणजे त्या कालखंडामध्ये एखादी महत्त्वाची माहिती तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतंच साधन उपलब्ध नव्हतं. जर बघितलं गेलं तर प्रसार माध्यमांचा संपर्क कमी होत असल्यामुळे समाजामध्ये एक वेगळी दरी निर्माण झाली होती आणि ती दरी भरून काढण्यासाठी कुठेतरी माध्यम पुढे आली आणि त्यामध्ये जर बघितलं गेलं तर माध्यमांची जी वेगवेगळी वाढ होत गेली, वेगवेगळ्या पद्धतीने माध्यम तुमच्या आमच्या समोर उदयाला येऊ लागली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर बघितलं तर वृत्तपत्र एकच माध्यम असं होतं की तुमच्या आमच्यामध्ये संवाद साधण्याचं किंवा अनेक गोष्टी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतं. म्हणजेच समाजामध्ये आणि देशादेशामधील अंतर कमी करण्याचं काम हे वृत्तपत्र करत असत. आपलं जीवन मात्र बघितलं गेलं तर बातमींनी व्यापलं आहे. जिकडे तिकडे बघतो तर बातमी ही तुम्हा आम्हाला दिसते. आपण आकाशवाणीवरील बातमी ऐकतो, दूरचित्रवाणीवरील बातमी पाहतो, ऐकतो. म्हणजे वृत्तपत्रातील बातमी आपण वाचतो. बातमी वाचली तर वाचकांच्या मनामधील जिज्ञासा ही संपत नाही, किंबहुना ती उत्तरोत्तर वाढत जाते. बातमीमध्ये वस्तुनिष्ठता असणं हे गरजेचं असतं. बातमी ज्या प्रसंगावर आधारित असते त्या पलीकडे जर बघितलं गेलं तर वाचकांची कुतूहलता वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक माध्यम किंबहुना वर्तमानपत्र देखील करीत असतात. वर्तमानपत्राचा उद्देश म्हणजे काय तर माहिती देणं, लोकजागृती करणं, लोकशिक्षण करणं, मनोरंजन करणं असे अनेक वेगवेगळी उद्दिष्ट वृत्तपत्रांची असतात किंबहुना प्रत्येक माध्यमांची असतात. बातमी जे घडते ती तशीच्या तशी दाखवली जाते किंवा तशा स्वरूपात तुमच्या आमच्यापर्यंत प्रेझेंट केली जाते. बातमीमध्ये कधी पण लिहित असताना मी हा शब्दाचा वापर कधीच कोणी करत नाही. तर घडलेली घटना जशीच्या तशी उतरवणं आणि ती तुमच्या आमच्यापर्यंत जनमानसांपर्यंत पोहोचवणं म्हणजेच ही बातमीची महत्त्वाची गरज आहे आणि ती तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवणं हे एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे वृत्तपत्र. आणि बघितलं गेलं तर विविध प्रसार माध्यमांद्वारे विश्वाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होते. वर्तमानपत्राचे विश्लेषण, सत्यशोधक, शिक्षण, मार्गदर्शक, मूल्यरक्षक, समानता, समाजामधील सर्व घटकांची निरीक्षण व त्यावर टीका करणारं किंवा टीकास्पद असे अनेक बहुपदरी भूमिका पार पाडण्याचं काम वृत्तपत्र व अनेक माध्यम करत असतात. लोकशिक्षणासाठी वृत्तपत्र हे एक माध्यम, अतिशय प्रभावी माध्यम आणि उपयुक्त माध्यम म्हणून प्रसार माध्यम तुमच्या आमच्यापर्यंत आली. म्हणजेच काय, वृत्तपत्राचा जन्म किंबहुना वृत्तपत्र ही वार्ता देण्यासाठीच त्याचा जन्म झाला असं तुम्ही आम्ही म्हणतो. तर वर्तमानपत्रातून ज्ञान, माहिती मिळवण्याचं प्रमुख माध्यम म्हणून वृत्तपत्रांकडे प्रत्येक जण बघतं
किंबहुना तुम्ही आम्ही बघतो. रोज जर जगामध्ये बघितलं गेलं कुठे काय घडलं ही गोष्ट तुम्हा आम्हाला आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचून सांगणारं माध्यम म्हणजे वृत्तपत्र. म्हणजेच किंबहुना तो आपल्यामधला मित्रच बनलेला आहे. वृत्तपत्र चालू घडामोडी ह्या संदर्भात जे होणारे मतमतांतर आपल्यापर्यंत मांडणं म्हणजेच वृत्तपत्र माध्यम आणि बातमी. ही बातमी साधारण ह्या बातमीचा वृत्तपत्रामध्ये कशा पद्धतीने नेमकं वृत्तपत्र काय आहे तर मुख्यतः वार्ता, त्यांची मतं, जाहिरात, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेल्या ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून तयार करून त्याचं प्रकाशन करणं म्हणजेच बातमी. इंग्लिशमध्ये आपण त्याला न्यूजपेपर म्हणतो. रोजच्या घडामोडी वार्ता देणं, जाहिरात प्रस्तुत करणं आणि ती प्रस्तुत करून उद्योग व्यवसायाला चालना देणं, त्याचप्रमाणे लोकमत घडवणं, प्रभावित करणं. जर बघितलं गेलं तर वेगवेगळ्या माध्यमातून वृत्तपत्र तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणजेच वृत्तपत्र माध्यमाचं वर्णन केलं गेलं तर खूप महत्त्वाचं काम वृत्तपत्र करत असतं. स्थानिक, देशांतर्गत तसेच जागतिक स्वरूपाचे विविध बातम्या ताबडतोब किंवा लगेच पुरवणं हे वृत्तपत्राचं मुख्य कार्य असतं. वार्ता, विचार या दोनही गोष्टी जर आपण बघितल्या गेल्या तर वर्तमानपत्राचं अंग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण चालू घडामोडींची नोंद ही मात्र ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून वृत्तपत्राकडे बघितलं जातं. मग काय होतं तर घडलेल्या घटना योग्य रीती मांडून किंवा योग्य भाषेमध्ये लिखाण करणं, संपादकीय दृष्टिकोनातून मतप्रदर्शन करणं हेही आधुनिक वर्तमानपत्राचे महत्त्वाचे अवतार कार्य मानले जाते. हे झालं वर्तमानपत्राच्या बाबतीत. तर साधारण वृत्तपत्र कशा पद्धतीची होती तर पूर्वी केसरी सारखं वर्तमानपत्र होतं. सामना आत्ता जे वर्तमानपत्र गाजतंय तुमच्या आमच्यापर्यंत, असे अनेक माध्यम वृत्तपत्राचे अनेक वेगवेगळी नावं आणि ही वेगवेगळ्या भाषेतील वृत्तपत्र तुमच्या आमच्यापर्यंत माहिती देण्याचं माध्यम म्हणून कुठेतरी येत होती. आणि बातमी बनवत असताना वृत्तपत्रातील बातमी ही आकर्षक पद्धतीने कशा पद्धतीने बनवतात, नेमकं बातमी म्हणजे काय तर बातमी म्हणजे काय ह्याचा अभ्यास करण्यासाठी नेमकं बातमी काय हे समजून घेणं गरजेचं आहे. किंवा वृत्तपत्र आणि बातमी कशी तयार केली जाते, कशाला बातमी म्हणतात तर आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध घटकांपासून जनतेला जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या गोष्टी, घडामोडी त्या आपण बातमी न्यूजपेपरद्वारे किंवा नियतकालिकांद्वारे माहिती देतो, त्याला बातमी असं म्हणतात किंवा वृत्त असं म्हणतात. बातमी म्हणजे माहीत नसलेली गोष्ट म्हणजेच तिला आपण बातमी म्हणतो. जी गोष्ट तुम्हा आम्हाला सर्वसामान्य लोकांना माहीत नसते ती बातमी असते. बातमी हा शब्द आपण जर इंग्रजीत उच्चारला तर न्यूज असं म्हणतात. न्यूजची स्पेलिंग येते NEWS. N म्हणजे नॉर्थ, E म्हणजे ईस्ट, W म्हणजे वेस्ट, S म्हणजे साऊथ. म्हणजे या चारही दिशातनं ज्या घडामोडी येतात, जी माहिती येते तिला आपण बातमी असं म्हणू शकतो. बातमी हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणं हे आजचे कौशल्य ठरते. जर बघितलं गेलं तर रस्त्यातून जात असताना, उदाहरण अर्थ घेतलं तर रस्त्यातून जात असताना एखादी घटना घडली तर ती घटना बातमी स्वरूपात तुम्ही आम्ही मांडणं म्हणजेच ती बातमी होय. मग नेमकं बातमी कशी असू शकते, समजा उदाहरणार्थ कुत्र्याने जर माणसाला चावलं त्याची बातमी कधी होत नाही, त्याला किंबहुना त्या बातमीला काही अर्थ राहत नाही. पण समजा एक प्रसिद्ध कलाकार, प्रसिद्ध राजकीय एखादा नेता ह्यांपैकी कुणाच्याही पायाला समजा कुत्रा चावला तर त्याची बातमी होते. तर ह्यामागचा उद्देश काय असू शकतो, साधारण त्यामध्ये विशेष असं असतं कारण ती व्यक्ती ही प्रसिद्ध असते आणि ती व्यक्ती तुमच्या आमच्यामध्ये समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकांच्या जवळची व्यक्ती असते. त्यामुळे तिच्या संदर्भात घडलेली गोष्ट ही बातमी स्वरूपात तुमच्या आमच्यापर्यंत येत असते. मग आणखीन काय उदाहरण घेऊ शकतो तर ह्यामध्ये सुशांत सिंग राजपूत जे आहे त्यांची आत्महत्या हे प्रकरण देखील तुम्ही आम्ही बघितलं गेलं तर ही बातमी आहे कारण ती प्रसिद्ध व्यक्ती आहे. जर सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातली एखादी व्यक्ती गेली, मृत्यू पावली तर ती बातमी होते का तर नाही. सुशांत सिंग राजपूत हे तुमच्या आमच्यासारखे आणि अनेक लोकांच्या मनावर राज्य करणारं व्यक्तिमत्व होतं आणि ती व्यक्ती आज तुमच्या आमच्यामध्ये नाही
ही जर गोष्ट तुमच्या आमच्या कानापर्यंत पडते तर ती बातमी होते. म्हणजेच काय, बातमी म्हणजे ताज्या घडामोडी ही तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आता बघितलं गेलं तर बातमीमध्ये नेमकं काय कंटेंट असावा किंवा ती बातमी तुमच्या आमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचावी. आता जसं मी सुशांत सिंग राजपूत ह्याचं आपण आता उदाहरण घेतलं, तर कधीही कुठेही एखाद्या गोष्ट घडली तर तिथे आपण नेमकं काय करतो, तर कधी घडलं, कुठे घडलं, कसं घडलं, केव्हा घडलं, कोण कोण उपस्थित होतं, या सगळ्या प्रश्नांची जेव्हा आपल्याला उत्तरं मिळतात तेव्हा जाऊन बनते ती एखादी बातमी. म्हणजेच काय, सुशांत सिंग राजपूत यांचं मरण कसं झालं, कुठे झालं, केव्हा झालं, ह्या संदर्भात जेव्हा एखादा विषय तयार होतो, एखादा कंटेंट तयार होतो, एखादी माहिती तयार होते, त्याला आपण म्हणू शकतो बातमी. तर अनेक प्राध्यापकांनी ह्या संदर्भामध्ये वेगवेगळे विश्लेषण, वेगवेगळी माहिती म्हणजे काय किंवा बातमी, माहिती देण्याचं माध्यम आणि बातमी म्हणजे काय ह्याचा उल्लेख केला गेला. तर प्राध्यापक विल्यम्स यांच्या मते अनेक व्यक्तींची ज्या गोष्टीमध्ये रुची असते ती म्हणजे बातमी. तर एक्झॅक्टली तुम्हा आम्हाला आणि सर्वसामान्य लोकांना जी गोष्ट आवडते तिला आपण बातमी असं संबोधलं जातो. म्हणजेच काय, तर त्यामध्ये आपली ही अभिरुची असते. तर बातमी बनवत असताना आवश्यक असणाऱ्या कोणकोणत्या बाबी ह्या लागतात आपल्याला, तर माहिती नसलेली गोष्ट ही बातमी असते. जी गोष्ट तुम्हा आम्हाला माहिती नसते, समजा भूकंपासारखा एखादा प्रसंग घडला तर ती बातमी तुम्हा आम्हाला माहिती असते का, नसते. मग ती गोष्ट लोकांना समजवणं, ती गोष्ट लोकांपर्यंत माहितीच्या स्वरूपात देणं म्हणजेच बातमी. तर रस असला पाहिजे, म्हणजेच बातमीमध्ये एखाद्या गोष्टीचा रस असला पाहिजे. समजा भूकंप झाला आणि भूकंप कसा झाला, किती लोक गेली, ही गोष्ट जर तुम्हाला आम्हाला एक्सप्लेन करता नाही आली तर त्या बातमीला काहीही अर्थ उरत नाही. तर आवश्यक माहिती आणि नेमकेपणाने देणं म्हणजेच काय, तर जे आवश्यक आहे बातमीमध्ये. समजा भूकंप घडलाय आणि तुम्ही भूकंप घडल्यानंतर किती तुकडे पडले ह्या संदर्भात जर माहिती देत असाल तर ती माहिती, त्या माहितीला काहीही तथ्य उरत नाही. म्हणजे काय, आवश्यक माहिती म्हणजे भूकंप घडले, किती भूकंप घडल्यानंतर तिथे आवश्यक जी गोष्ट लोकांना गरजेची आहे, लोकांना माहिती पडणं गरजेचं आहे, म्हणजे किती लोकांना दुखापत झाली, किती मालमत्ता नुकसान झाली, या संदर्भात जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो त्याला आपण असं म्हणू शकतो आवश्यक बातमी आपण लोकांपर्यंत, माहिती लोकांपर्यंत देत असतो. नेमका टार्गेट ऑडियन्स कोणता आहे, तर टार्गेट गृहीत धरणारा ऑडियन्स कोणता आहे ह्याकडे देखील आपल्याला लक्ष असणं गरजेचं आहे. आपण जी बातमी लिहिणार आहोत त्या बातमीमध्ये असलेली जवळीकता. समजा भूकंप घडलं म्हणजे ही गोष्ट तुमच्या आमच्यासाठी जवळची गोष्ट आहे. कोणत्या एरियात घडलं, कुठे घडलं, काय घडलं, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं गरजेचं असतं. आपण जी बातमी देणार आहोत किंवा करणार आहोत ती बातमी ताजी असली पाहिजे. समजा काल एखादी गोष्ट घडलीये, काल भूकंप घडलाय आणि आपण आज आपल्या वर्तमानपत्रामध्ये न छापता परवाच्या दिवशी वृत्तपत्रामध्ये छापून आणतोय, म्हणजे ती बातमी, त्या बातमीमध्ये असलेला कंटेंट किंवा ती बातमी ही जास्त महत्वाची, किंबहुना ती महत्वाचीच नसते. म्हणून बातमी ही वेळेत आणि ताजी असणं महत्वाचं असतं. म्हणजेच घडून गेलेल्या बातम्या ज्या असतात ह्या ताज्या असणं गरजेचं आहे. आता सुशांत सिंग राजपूत यांचं मृत्यू पावणं ही गोष्ट जी आहे ती तुम्हाला त्याच दिवशी समजलं तर ती बातमी ताजी राहते. समजा 2 दिवसानंतर तुम्ही ती तुमच्या चॅनलला दाखवताय तर ती बातमी ताजी राहत नाही. आता जर बघितलं गेलं तर तशा बातम्यांमध्ये खूप सारे प्रकार पडतात. तर एकदम नेमकं कोणकोणते प्रकार पडतात, बातमी म्हणजे माहीत नसलेली गोष्ट, त्याला आपण बातमी म्हणतो. जेव्हा एखादा पत्रकार बातमी देतो तेव्हा त्याला बातमी देण्यासाठी सेन्स लागतो. म्हणजेच त्या बातमी देण्यासाठी नेमकं काय दिलं पाहिजे, काय कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, ही गोष्ट माहिती असणं पत्रकाराला अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे एखादी बातमी ही पत्रकारामध्ये सेन्स नसेल आणि ती बातमी देण्याचा प्रयत्न केला तर ती बातमी तेवढी अट्रॅक्टिव्ह ठरत नाही. आपण जी बातमी देणार आहोत ती बातमी ताजी असली पाहिजे. घडून गेलेली जर बातमी असेल आणि ती तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रामध्ये छापून आणत असाल तर तुमचं वर्तमानपत्र तुलनेने तुच्छ असतो किंवा त्या वर्तमानपत्राला काही अर्थ उरत नाही. एकंदरीत जर आता आपण ह्या छायाचित्रात बघितलं तर त्याच्या टॅगलाईनवर आणखीन खूप सारे वर्तमानपत्र दिसत आहेत. तर बातमी मागची जी बातमी असते तिला आपण बातमी म्हणतो. म्हणजेच काय, एखादी बातमी घडलेली आहे पण त्याही मागे जर वेगळ्या दृष्टिकोनाने आपण बघत असू, वेगळ्या अँगल ऑफ व्ह्यूने बघत असू तर ती बातमी म्हणू शकता.
आणि बातमी तयार करत असताना नेमके काय काय बाबी लक्षात घ्याव्या लागतात, कोणती घडलेली घटना बातमी तयार करताना काय काय दक्षता घ्यावी व काय काय भान एका पत्रकाराला असावं हे गरजेचं आहे आणि ह्याचा अभ्यास आपण ह्या स्लाइडमध्ये करणार आहोत. स्वतःच्या मनातली कोणतीही बाब त्यामध्ये समाविष्ट करू नका. म्हणजेच काय तर समजा एखादी बातमी करत असताना तुम्हाला त्या व्यक्तीबद्दली आपुलकी असेल, समजा एखादे अमिताभ बच्चन बद्दली तुम्ही एखादी बातमी करत आहात आणि ते रुग्णालयात दाखल आहेत किंवा मग त्यांच्यावर काही हल्ला झालेला आहे, तर त्याच्यावर वारंवार ताशेरे उडवत असतील की प्रशासनाकडून किंवा मग काही राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर हल्ला केला गेला, अशा संदर्भात काहीही बातम्या असतील किंवा XYZ प्रसिद्ध व्यक्तीचं काही झालेलं असेल, तर अशा ह्या बातम्या करताना आपण त्याच्याबदली सॉफ्ट कॉर्नर ठेवून ती बातमी लिहिणं म्हणजे एक पत्रकाराचं काम नसतं. पत्रकार हा नेहमी तटस्थ असणं गरजेचं असतं. मुळात जर पत्रकार लिहत असेल, एखादी बातमी लिहत असताना मनातली गोष्ट आपल्याला जे वाटतं ते बातमीमध्ये कधीच लिहिलं जात नाही. बातमीमध्ये जे आहे ती गोष्ट जशीच्या तशी लिहिणं म्हणजे बातमी लिहिणं. घडलेली किंवा घटनेची विश्वासार्हता असणे, तुम्ही जी बातमी छापून देताय ती तेवढी विश्वासातली आहे का, तेवढा त्याला महत्त्व आहे का, हे बघणं देखील तितकं गरजेचं असतं. आणि तटस्थ भूमिकेतून लेखन करणं म्हणजे एखादी बातमी लिहित असताना त्याची पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह अशी दोनही बाजूंचा विचार न करता बातमीमध्ये नेमकी बातमी कशी आहे त्याच्यामधनं आपण आपला कंटेंट मांडणं अपेक्षित असतं. समजा एखाद्या राजकारणाचा विषय असेल, पाणी वाहत आहे पण प्रशासनाचं लक्ष नाहीये, तर तुम्ही प्रशासनाच्या बाजूने ती बातमी लिहिली तर त्या बातमीला काही अर्थ उरत नाही. तुम्ही तटस्थ असून बातमी लिहिणं अपेक्षित असतं. घडलेल्या अचूक व योग्य तपशील बघून घेणं किंवा जे घडलेली गोष्ट आहे ती बरोबर आहे का, ती आपण जाऊन त्या जागेवर त्या बातमीचा आढावा घेऊन ती बातमी लिखाण करणं म्हणजे बातमी व्यवस्थित लिहिली जाते, ह्या बाबीकडे आपण लक्ष देणं गरजेचं असतं. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणं महत्त्वाचं असतं. म्हणजे समजा एखादी घटना घडलेली आहे तर त्या घडलेल्या घटनेचं तसंच्या तसं मांडणं अपेक्षित असतं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कल्पनाशक्ती, तुमचं एखादा विषय लिहून ती बातमी सुरुवात करून त्याच्यामध्ये जर तुम्हाला जे वाटतं ते कंटेंट लिहिणं हे अतिशय चुकीचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि भान एका पत्रकाराला असणं आवश्यक असतं. तर एकंदरीत ह्या गोष्टींचं भान आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. तर बातमीचे प्रकार नेमके कोणकोणते पडतात, तर बातमीमध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे अपेक्षित बातम्या, दुसरे म्हणजे अनपेक्षित बातम्या. अपेक्षित बातम्यांना आपण सॉफ्ट न्यूज म्हणतो आणि अनपेक्षित बातम्यांना आपण हार्ड न्यूज म्हणतो. आता अपेक्षित बातम्या म्हणजे काय, तर बातम्या भविष्यात घडणार आहेत किंवा घडून गेलेल्या आहेत त्याला आपण अपेक्षित बातम्या म्हणतो. तो उदाहरणार्थ साहित्य संमेलन, त्याच्यानंतर एखादं जर बघितलं गेलं तर कार्यक्रम, त्याच्यानंतर एखादे खूप मोठमोठे जे विधिमंडळ जे आहेत त्यांच्या बैठका असतात, मुख्यमंत्र्यांच्या बैठका, त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक, ह्या सगळ्या गोष्टी, चित्रपट प्रदर्शित होणं, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या गेल्या तर ह्या अपेक्षित असतात. आम्हाला माहिती असतात 2 दिवसांनी एक सभा आहे, 4 दिवसांनी मनसेची सभा आहे किंवा 15 दिवसांनी लोकसभा निवडणूक आहे. म्हणजेच काय, ह्या अपेक्षित गोष्टी आहेत. तर अनपेक्षित बातम्या म्हणजे अचानक येऊन आदळणाऱ्या ज्या बातम्या असतात त्याला अनपेक्षित बातम्या म्हणतो. म्हणजे अपघात होणं, भूकंप होणं, ढगफुटी होणं, 26/11 सारखे बॉम्बस्फोट हल्ले होणं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा अनपेक्षित बातम्यांमध्ये होतो. एखादा एखादा हत्याकांड झालेला आहे किंवा रेप सारखी जी गोष्ट आहे त्या अनपेक्षित बातम्या आहेत, त्या आमच्या समोर एकदम येऊन आदळतात. आणि अनपेक्षित बातम्यांचा वाचक वर्ग, प्रेक्षक वर्ग हा इतरांच्या तुलनेने खूप जास्त असतो आणि त्यानिमित्ताने अनपेक्षित बातम्यांचा TRP, लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं काम हे अनपेक्षित बातम्या करत असतात. तर एकंदरीत अनपेक्षित बातम्या जर बघितलं गेलं, ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसत असेल 26/11 सारखा बॉम्बस्फोट हल्ला आणि 5 ठिकाणी जे हॉटस्पॉट जाहीर केले होते. तर हे चित्र TV9चं आहे. एकंदरीत किती जिल्ह्यांतर्गत कशा गोष्टी घडल्या आणि किती कसे बॉम्बस्फोट हल्ले झाले, तर हे अनपेक्षित बातमी आहे. त्यानंतर निवडणूक जी आहे ती अपेक्षित बातमी आहे. निवडणूक संदर्भात जी जळगाव आहे TV9ची बातमी, ती अपेक्षित बातमी आहे. त्यानंतर हे लॉकडाऊन नंतर जेव्हा अचानक रात्री बंदी घालण्यात आली
की फिरणाऱ्या लोकांना, तर ही अनपेक्षित बातमी आहे. किंवा कोरोनाचा काळ चालू होता आणि प्रशासनाने लगेच आपल्याला लॉकडाऊन जाहीर केलं, दुकानं बंद केली, तर ह्या संदर्भात ज्या बातम्या आहेत त्या अपेक्षित आणि अनपेक्षित बातम्याचे छायाचित्र बघायला मिळाली. बातमीचे महत्त्व, एकंदरीत बातमीचं काय महत्त्व असेल? वर्तमानपत्राला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो, किंबहुना चौथा आधारस्तंभ आहोत पत्रकार म्हणजे. तर जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून वर्तमानपत्राकडे किंवा माध्यमांकडे बघितले जाते. आणि समाज प्रबोधनाचं कार्य देखील वर्तमानपत्र किंवा बातमी करत असते. जनतेवर होणारा अन्याय हे वेशीवर टांगण्याचं काम माध्यम करत असतात, बातमी करत असते. बातमीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही करत असतो. सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्याचं काम हे बातमी करत असते. वर्तमानपत्रामधील अग्रलेख, विशेष लेख, सदर लेख, जाहिरात, मजकूर बरोबर अनेक गोष्टी ह्या तुम्ही आम्ही वृत्तपत्रातून मांडत असतो. तर देशादेशातील घटना, त्यानंतर महत्त्वाचे प्रसंग, धोरणं इत्यादी माहिती बातमीच्या द्वारे तुम्ही आम्ही वृत्तपत्रातून बातमी देत असतो. ह्यालाच आपण बातमी म्हणतो किंवा बातमीचं महत्त्व. हे अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला तुम्ही आम्ही अभ्यास केला. थँक्यू.